एखाद्या व्यक्तीला तोंडाच्या कॅन्सरची लागण झाली की त्याच्या मनात 3 प्रश्न येतात आणि ते असे की मी दिसेल कसा, मला जेवता येईल का परत आणि मला व्यवस्थित बोलता येईल का. नमस्कार, मी डॉक्टर अमित मुळे. मी एक प्लास्टिक सर्जन आहे. मी साधारण आत्तापर्यंत एक 1500च्या आसपास ओरल कॅन्सरच्या रुग्णांसाठी प्लास्टिक सर्जरी केलेली आहे. ओरल कॅन्सरसाठी फ्लॅप रिकन्स्ट्रक्शन ही माझी स्पेशालिटी आहे आणि आज आपण बोलणार आहोत की ओरल कॅन्सरनंतर प्लास्टिक सर्जरीचा रोल काय आहे याच्याविषयी. जेव्हा आपण ओरल कॅन्सर म्हणतो तर ओरल कॅन्सर म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तर ओरल कॅन्सर म्हणजे तोंडाच्या आजूबाजूचे जे काही अवयव आहेत, तुमचं चीक्स झाले, तुमचा जबडा, वरचा जबडा, खालचा जबडा, तुमची जीभ, तुमचा टाळू, या अवयवांमध्ये जेव्हा केव्हा कॅन्सरचा प्रादुर्भाव होतो त्याला आपण ओरल कॅन्सर असं म्हणतो. आणि ओरल कॅन्सरचे प्रामुख्याने 3 कारणं आहेत. एक म्हणजे तंबाखूचे सेवन, गुटखा, खैनी, स्मोकिंग या प्रकारांमध्ये असू शकते. दुसरं अल्कोहोल इंजेक्शन, एक्सेसिव्ह अल्कोहोल इंजेक्शन. आणि तिसरं असं आहे की तुमची ओरल हायजीन समजा खराब असेल तर त्यामुळे पण ओरल कॅन्सर व्हायची शक्यता दाट होते. जर तुम्हाला ओरल कॅन्सर झालेला आहे असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्या तोंडामध्ये एखादा चट्टा असेल, एखादी न भरणारी जखम असेल, तर तुम्हाला तुमच्या एखाद्या जवळपासच्या कॅन्सर सर्जनला जाऊन भेटणे हे आवश्यक असते. ओरल कॅन्सरच्या डिटेक्शनसाठी काय केले जाते, तर त्यासाठी पहिले एक बायोप्सी केली जाते. बायोप्सी म्हणजे एक तो तुकडा काढला जातो आणि तो तपासायला पाठवला जातो. त्याचा रिपोर्ट यायला एक साधारण 3 ते 5 दिवस लागू शकतो. हा जो बायोप्सीचा रिपोर्ट एकदा मिळाला आणि ओरल कॅन्सरचं डायग्नोसिस झालं की मग पुढे काय, तर पुढे आपल्याला हे बघावं लागतं की हा जो कॅन्सर आहे हा त्या जागेपुरता मर्यादित आहे की तो अजून कुठे पसरलेला आहे. त्यासाठी आपल्याला CT स्कॅन, MRI, ब्लड रिपोर्ट्स, चेस्ट एक्सरे अशा अनेक तपासण्या कराव्या लागतात. काही वेळेस यामध्ये PET CT स्कॅनचाही समावेश करावा लागतो. आता हे झालं आपलं ओरल कॅन्सरसाठी आपण कुठे कुठे तो पसरला यासाठीचे इन्व्हेस्टिगेशन्स. पण त्यानंतर आपल्याला काही इन्व्हेस्टिगेशन्स असे करावे लागतात ज्याच्यावरनं आपल्याला कळतं की तुमची ओव्हरऑल हेल्थ कशी आहे, तुम्ही ॲनेस्थेशियासाठी फिट आहात की नाही हे बघण्यासाठी. मेजॉरिटी ओरल कॅन्सर्स जे आहेत यांची ट्रीटमेंट ही सर्जिकल एक्सिजन आहे. तर सर्जिकल एक्सिजन म्हणजे काय, तर ओरल कॅन्सरमध्ये जी आपण सर्जरी करतो त्याला ढोबळ मानाने आपण असं म्हणू शकतो की त्याला आपण वाईड लोकल एक्सिजन असं म्हणतो. तो वाईड लोकल एक्सिजन म्हणजे काय असतं की तुमचा जो कॅन्सर आहे याच्या आजूबाजूला 1 ते 2 सेंटीमीटर लांब जाऊन आपण तो कॅन्सर काढून घेतो. याला आपण वाईड लोकल एक्सिजन म्हणतो. बरं, एवढंच झाल्यावर तुमची सर्जरी झाली असं नसतं. तुमच्या जो ओरल कॅन्सर आहे हा तुमच्या गळ्यामध्ये जी अवदानं असतात, ज्याला आपण लिम्फ नोड्स असं म्हणतो, ती पण आपल्याला काढावे लागतात. आणि त्याचे 5 लेवल्स असतात. तुमचा कुठल्या लेवलचा ओरल कॅन्सर आहे, कुठली स्टेज आहे, याच्यावर तुमचा कॅन्सर सर्जन ठरवतात की हे नेक डिसेक्शन करायचं आहे का आणि ते कुठल्या लेवलपर्यंत जाऊन करायचं. तर ते नेक डिसेक्शनमध्ये आपण तिथले जे सगळे अवदानं आहेत ही काढून घेतो. हे झालं की ओरल कॅन्सर हा आपण काढून टाकला. पण यानंतर मोठा पार्ट येतो, हा जो असतो हा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीचा असतो किंवा याला आपण प्लास्टिक सर्जरी, सोप्या भाषेमध्ये प्लास्टिक सर्जरी म्हणू शकतो. तर प्लास्टिक सर्जरी जी आहे ओरल कॅन्सरची ही काय असते याबद्दल आपण जाणून घेऊ. तर ओरल कॅन्सरमध्ये प्लास्टिक सर्जरीची गरज का पडते, तर ओरल कॅन्सर काढल्यानंतर तिथं जी जखम तयार झालेली असते किंवा तिथं त्यानंतर जो खड्डा तयार झालेला असतो हा भरायसाठी आपल्याला प्लास्टिक सर्जरीची गरज पडते. पण प्लास्टिक सर्जरीचा उद्देश हा फक्त तो खड्डा भरणे हा नाही. प्लास्टिक सर्जरीमध्ये आपल्याला मेन उद्देश असतं की तुमचा चेहरा जो आहे कितपत आपल्याला पूर्वीसारखा आपल्याला तसाच्या तसा चेहरा देऊ शकतो आपण, हे एक ऑब्जेक्टिव्ह झालं. आणि दुसरं ऑब्जेक्टिव्ह असतं की ऑपरेशन नंतर तुमचं जे फंक्शन आहे, आणि फंक्शनमध्ये काय काय येतं, तर तुमचं बोलणं, तुमचं जेवण करता येणं,
या सगळ्या गोष्टी आपल्याला कितपत बॅक टू नॉर्मल देता येतील यासाठी आपण प्लास्टिक सर्जरी करतो. ओरल कॅन्सरची जी प्लास्टिक सर्जरी असते ही आपल्याला एक साधारण 2 प्रकारांमध्ये आपल्याला डिवाईड करता येऊ शकते. एक असतं पेडिकल फ्लॅप्स किंवा लोकल फ्लॅप्स आणि दुसरं असतं फ्री फ्लॅप्स. पेडिकल फ्लॅप्स आणि लोकल फ्लॅप्स जे असतात हे अतिशय सोपे ऑपरेशन असतात. एक 2 ते 3 तासाचं टोटल ऑपरेशन असतं. हे फ्लॅपचं ऑपरेशन सांगतोय बरं का. हे 2 ते 3 तासाचं ऑपरेशन असतं आणि याच्यात कॉम्प्लिकेशन रेट्स जे आहेत हे ऑलमोस्ट 0% असल्यासारखे असतात. पण पेडिकल फ्लॅपचा एक प्रॉब्लेम असतो की आपल्याला जो व्यवस्थित बल्क देता यायला पाहिजे, आपल्याला जे फंक्शनली व्यवस्थित देता यायला पाहिजे आणि कॉस्मेटिक आपल्याला जी इम्प्रूव्हमेंट देता यायला पाहिजे हे आपल्याला पेडिकल फ्लॅप्समध्ये देता येत नाही. पेडिकल फ्लॅपचे उदाहरण कुठले तर पेक्टोरॅलिस मेजर मायोक्युटेनियस फ्लॅप किंवा ज्याला PMMC फ्लॅप म्हणतो, जो आपण छातीपासून घेतो. छातीपासूनच एक दुसरा DP फ्लॅप म्हणून घेतला जातो. आपल्या चीकपासून आपण नेझोलेबियल फ्लॅप म्हणून एक असतो तो घेऊ शकतो आणि कपाळापासून एक फोरहेड फ्लॅप हा एक फ्लॅप असतो, हा आपल्याला घेता येऊ शकतो. तर थोडक्यात असं आहे की पेडिकल फ्लॅप्स हे सोपे असतात पण त्यांचे जे कॉस्मेटिक आणि फंक्शनल रिझल्ट्स आहेत हे चांगले नसतात. मग हे फ्री फ्लॅप्स काय असतात तर 20 वर्षापूर्वी साधारण सगळ्या पेशंट्सला पेडिकल फ्लॅप हे ऑपरेशनच केलं जायचं. पण आता विथ आपली जी टेक्नॉलॉजी जी हे झालेली आहे, इम्प्रूव्ह झालेली आहे आणि जो लेटेस्ट आपण जे फॉलो करतो त्यानुसार फ्री फ्लॅपची जी सर्जरी आहे ही सध्या ओरल कॅन्सरमध्ये गोल्ड स्टँडर्ड आहे. आणि ती गोल्ड स्टँडर्ड का आहे तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स फ्री फ्लॅप सर्जरीमध्ये मिळू शकतात. थोडक्यात समजा आपल्याला अगदी पातळ डिफेक्ट असेल, थोडक्यात समजा तुमच्या चीकचा डिफेक्ट आहे आणि तिथं आपल्याला अगदी पातळ स्किन लावायची तर आपण तुमच्या फोरामपासून एक फ्लॅप घेऊ शकतो. एखादी जागा आहे जिथं आपल्याला भरपूर बल्क पाहिजे आहे, तिथं खड्डा मोठा आहे, तिथं आपल्याला तुमच्या थाय पासून टिश्यू घेऊन एक अँटरलॅटरल थाय फ्लॅप म्हणून असतो तो आपण वापरू शकतो. काही वेळेस ओरल कॅन्सरच्या ऑपरेशनमध्ये तुमचा जबडा काढला जातो तर जबड्याच्या इथं आपण नुसतं सॉफ्ट टिश्यू म्हणजे तुमचा थायचा किंवा हाताचा टिश्यू टाकून कसं चालेल, कारण तुमचा जबडा नाही त्यांनी तयार होणार. तर तो जबडा तयार करायसाठी आपल्याकडे एक फ्री फिबुला फ्लॅप म्हणून एक ऑप्शन असतो जो आपण वापरू शकतो. तर मग फ्री फ्लॅपचं जे ऑपरेशन आहे त्याचा एक प्रॉब्लेम असा की फ्री फ्लॅपचं ऑपरेशन जे आहे हे एक अवघड ऑपरेशन आहे, हे मोठं ऑपरेशन आहे आणि हे ऑपरेशन करायसाठी तुम्हाला एका लेवलची एक्सपर्टाईजची गरज असते. आणि फ्री फ्लॅपचं जे ऑपरेशन आहे याचा जो सक्सेस रेट आहे हा 95% असतो. 95% म्हणजे काय तर तुम्ही समजा 20 ऑपरेशन केले त्यातले 19 लोक बरे होतात आणि त्यातल्या एखाद्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. याचा अर्थ की फ्री फ्लॅप ऑपरेशन जे आहे हे इक्वली सेफ असतं पेडिकल फ्लॅप ऑपरेशनच्या कंपॅरिझनमध्ये. ओरल कॅन्सरची सर्जरी झाली त्यानंतरची रिकव्हरी कशी असते याबद्दल आपण बोलू. तर पहिले 2 ते 3 दिवस तुम्हाला आपण ICUमध्ये ठेवतो, ज्यामध्ये तुमचे ओव्हरऑल तुमची हेल्थ मॉनिटर केली जाते आणि तुमचा फ्लॅप हा कसा करतोय, तो व्यवस्थित आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला ICUमध्ये ठेवणे गरजेचे असते. एक साधारण दुसऱ्या दिवशी ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी आपण तुम्हाला राईल्स ट्यूब किंवा नेझोगॅस्ट्रिक ट्यूब जी आहे याने आपण तुम्हाला फीडिंग चालू करतो. डिपेंडिंग ऑन युअर हिलिंग, तुमचं ओव्हरऑल तोंडातलं हिलिंग कसं झालं आहे त्याच्यावर आपण डिसाईड करतो की आपण तुम्हाला जे ओरल फीडिंग आहे हे कधी चालू करायचं. पण ॲज अ ब्लँकेट रूल असं पकडा की लवकरात लवकर आपण 4-5व्या दिवशी देऊ शकतो आणि मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये एक साधारण 3 आठवड्यात आपल्याला ओरल फीडिंग चालू करता येऊ शकतो. ओरल कॅन्सरच्या ऑपरेशननंतर एक साधारण 5-1 दिवस आपण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट ठेवतो. 5व्या दिवशी तुम्हाला डिस्चार्ज केले जाते. एक 10व्या दिवशी तुमचे जे टाके आहेत ते आपण सगळे टाके काढून टाकतो आणि टाके काढल्यानंतर साधारण एक आठवडाभराने आपण तुम्हाला स्पीच थेरपी
आणि माउथ ओपनिंग एक्सरसाइजेस या गोष्टी चालू करतो. या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात तुमच्या ओरल कॅन्सर सर्जरी नंतरच्या रिकव्हरीसाठी. ओरल कॅन्सर नंतरचे जे सगळ्यात महत्त्वाचे प्रॉब्लेम असतात हे असतात स्वॉलोईंग, स्पीकिंग आणि तुमचं माउथ ओपनिंग. आणि हे तुम्हाला व्यवस्थित सगळं पाहिजे असेल तर त्यासाठी माउथ ओपनिंग एक्सरसाइजेस आणि स्पीच थेरपी हे करणे गरजेचे आहे. आणि ते किती दिवस गरजेचे असते तर ते ऑपरेशन नंतर साधारण 6 महिने ते वर्षभर या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. तुमचं एकदा का ऑपरेशन झालं आणि साधारण 5व्या-6व्या दिवशी हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट तुम्हाला मिळाला की त्यानंतर तुमचे जे कॅन्सर सर्जन आहेत हे डिसाईड करतात की तुम्हाला पुढे किमोथेरपी, रेडिओथेरपी यांची गरज आहे की नाही. या गोष्टींची गरज असेल तर ती ट्रीटमेंट पूर्ण केली जाते. आता माझ्याकडे असे बरेच रुग्ण येतात की त्यांचं ओरल कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत. त्यांचं तोंड व्यवस्थित उघडत नाही आहे, त्यांना एखाद्या ठिकाणी थोडासा खड्डा आहे किंवा त्यांना गिळायला त्रास होतो आहे आणि असे बरेच प्रॉब्लेम असतात. तर हे जे प्रॉब्लेम आहेत त्यातले काही प्रॉब्लेम हे आपली स्पीच थेरपीनी, माउथ ओपनिंग एक्सरसाइजेसनी आपल्याला ठीक करता येऊ शकतात. पण काही प्रॉब्लेम जे असतात यासाठी आपल्याला सर्जिकल करेक्शनची गरज पडू शकते. आणि हे जे सर्जिकल करेक्शन जे आहे हे आपण इमिजिएटली करत नाही. तर ते सर्जिकल करेक्शन करायसाठी आपण कमीत कमी ऑपरेशन नंतर साधारण वर्षभर थांबतो आणि वर्षभरानंतर आपण डिसिजन घेतो की याला पुढे काही करायची गरज आहे की नाही. कॅन्सरचं ओरल कॅन्सरचं ऑपरेशन झालं तर आपण जी रिकव्हरी आहे, जे तुमचं चेहऱ्याचं स्ट्रक्चर आहे, तुमचं जे फंक्शन आहे हे 100% होऊ शकतं का? तर माझं याचं एक ढोबळ मानाने तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर याचं उत्तर आहे की 100% आपल्याला हे करता येऊ शकत नाही. 5 ते 10% याच्यात डेफिशियन्सी राहू शकते. पण त्यातल्या त्यात जितकं चांगलं होऊ शकतं, एस्पेशली फ्री फ्लॅप सर्जरी आपण केली तर आपल्याला ऑलमोस्ट 90% पर्यंत तुमचं जे फंक्शन आहे, तुमचं स्पीकिंग आहे, स्वॉलोईंग आहे आणि त्याच अनुषंगाने 90% पर्यंत तुमचं जे चेहऱ्याचं जी बनावट आहे, तुमचं कॉस्मेसिस आहे हे आपल्याला मेंटेन करता येऊ शकतं. थोडक्यात सांगायचं झालं तर ओरल कॅन्सरचं डायग्नोसिस झालं असेल तर इट इज नॉट अ डेथ सेंटेन्स, इट इज अ बॅड न्यूज, बट देर इज अ गुड न्यूज इनसाइड इट. आणि ती अशी आहे की आपल्याला हा ओरल कॅन्सर पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. आणि ओरल कॅन्सर नंतर तुमचा चेहरा जो आहे हा पूर्वीसारखा दिसू शकतो. ओरल कॅन्सर नंतर तुम्हाला पूर्वीसारखं बोलता येऊ शकतं आणि पूर्वीसारखं तुम्हाला व्यवस्थित जेवण करता येऊ शकतं. यासाठी 2-3 प्री रेक्विजिट्स आहेत. ते म्हणजे अर्ली डायग्नोसिस हे फार महत्त्वाचं असतं आणि सेकंड इज गेटिंग अ गुड प्लास्टिक सर्जरी फॉर द ओरल कॅन्सर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक नक्की करा. असे अजून व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.